साताऱ्यातील निगडी गावातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या अनेक सदस्यांनी शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केलाय। आमदार महेश शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये हा प्रवेश पार पडला। त्यामुळे तब्बल 30 वर्षांनंतर निगडी ग्रामपंचायतीवर भगवा फडकणार आहे आणि या प्रवेशांमुळे शशिकांत शिंदेंना हा मोठा धक्का मानला जातो। भाजपा सदस्यता नोंदणीत उत्कृष्ट कामाबद्दल भाजप प्रदेशाध्यक्षांकडून आमदार देवेंद्र कोठे यांचं विशेष अभिनंदन करण्यात आले। भाजप सदस्यता नोंदणीत सोलापूर शहर मध्य मतदारसंघ शहरात प्रथम तर पुणे विभागामध्ये चौथा आलेला आहे। नागपुरात लोकल तेलाच्या डब्यावर ब्रँडेड कंपनीचे स्टिकर लावून तेलाची विक्री केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे आणि यावेळी कारवाईत पोलिसांनी तेलाचे डबे, कागदी लेबल्स असा एकूण 7 लाखांचा मुद्देमाल जप्त केलाय। निलेश दिलीप साहू असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे। लातूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अवैध दारू विक्री केली जाते। यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकानं धाडी टाकल्यात। यामध्ये तब्बल 2,22,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। या प्रकरणी 48 जणांना अटक करण्यात आली असून 51 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। घराच्या बदल्यात धारावीमध्येच घर हवं अशी मागणी धारावी बचाव संघटनेकडून करण्यात आली आहे आणि त्यासाठी धारावी बचाव संघटनेची आज सभा होणार आहे। पुनर्विकासाचा मास्टर प्लॅन जाहीर करण्याची मागणी धारावीत राहणाऱ्या नागरिकांनी केली आहे। तसंच धारावीतच 500 स्क्वेअर फुटाचं घर मिळावं अशी मागणी देखील त्यांच्याकडून करण्यात आली आहे। उन्हामुळे रसाळ फळांच्या मागणीत वाढ झाली असून मोसंबी लिंबांच्या दरामध्ये वाढ झाली आहे। नव्या बहारातील मोसंबीचे दर हे 5 ते 10% वाढलेत। फळभाज्या तसंच पालेभाज्यांचे दर मात्र स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली। सोनं आणि चांदीच्या दरात घसरण झाली आहे। 2 दिवसांच्या दरवाढीनंतर सोनं आणि चांदीचे दर हे घसरलेले आहेत। सोन्याच्या दरात 1,100 रुपयांनी घसरण झाली आहे, तर सोन्याचा दर प्रतितोळा 85,200 रुपये इतका झालाय, तर चांदीच्या दरात प्रति किलो 2,100 रुपयांची घसरण झाली। मुंबईत यापुढे कोळसा भट्टीवरील तंदूर रोटी बंद होणार आहे। कोळसा तंदूर भट्टी बंद करण्याच्या नोटिसा मुंबई महानगरपालिकेने सर्व हॉटेल्स, रेस्टॉरंट तसंच ढाब्यांना दिलेल्या आहेत। कोळसा तंदूर भट्टीऐवजी इलेक्ट्रिक उपकरणं किंवा सीएनजी, पीएनजी, एलपीजीचा वापर कराव्या अशा सूचना देण्यात आल्या। हॉटेल चालकांनी 8 जुलैपर्यंत कोळसा तंदूर भट्टीऐवजी इलेक्ट्रिक उपकरणांचा वापर न केल्यास मुंबई महापालिकेकडून कठोर कारवाई केली जाणार असल्याचा इशाराही नोटीसमधून देण्यात आलाय। मुंबईतील वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आलाय। ठाणे मेट्रोचा मुहूर्त ठरलाय। डिसेंबर 2025 अखेर ठाण्यात मेट्रो धावण्याची शक्यता आहे। वडाळा ते कासारवडवली दरम्यान ठाण्यामध्ये पहिली मेट्रो धावणार आहे। पुढे कासारवडवली ते गायमुख हा टप्पाही सुरू होणार आहे। त्यामुळे ठाणेकरांची घोडबंदरच्या वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे। घरात पेस्ट कंट्रोल करणं मुंबईतील कुटुंबाला महागात पडलंय। घरात पेस्ट कंट्रोल केल्यानं त्यांच्या घरात विषारी वायू तयार झाला। त्यामुळे घरातील 4 जणांची प्रकृती गंभीर झाली आहे। त्यांच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत, तर त्यांच्या 16 वर्षांच्या मुलाची प्रकृती ही चिंताजनक असल्याची माहिती मिळते। कोल्हापूर शहरात जीबीएसचा आणखी एक बळी गेलाय। राजारामपुरीमधील 62 वर्षीय रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला। छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात या रुग्णावर उपचार सुरू होते। कोल्हापुरातील जीबीएसचा हा 3रा बळी ठरलाय। अहिल्यानगर जिल्ह्यात साई भक्तांना बंदूक आणि धारदार शस्त्राचा धाक दाखवत लुटण्यात आलाय। कोपरगाव तालुक्यात साई भक्तांची गाडी पोहोचताच दुसऱ्या 4 चारचाकीनं त्यांना अडवलं आणि त्यातल्या 7 ते 8 जणांनी मोहित पाटील यांचे सोन्याचे दागिने आणि मोबाईल तसंच रोख रक्कम असा एकूण 1,08,000 रुपयांचा मुद्देमाल चोरून पसार झाले। कोल्हापूरच्या बिद्रीतल्या जिल्हा परिषदेच्या शाळेचे सीसीटीव्ही अज्ञातानं फोडलेले आहेत। सौर पॅनल आणि लाईटच्या वायर्स तोडलेल्या आहेत। विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी हे सीसीटीव्ही बसवण्यात आले होते, मात्र तोडफोड झाल्यानं प्रशासन सतर्क झालंय। पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत। गोंदियात रोख रक्कम चोरणाऱ्या 2 चोरट्यांना अटक करण्यात आलेली आहे। या चोरट्यांनी धारदार शस्त्राचा धाक दाखवत रोख रक्कम लुबाडलेली होती। या प्रकरणी चोरट्यांवर गुन्हा दाखल केला असून आरोपींकडून हत्यार आणि गाडी जप्त करण्यात आली। 3 वेळा तलाक बोलून पत्नीला बेकायदा तलाक दिल्याप्रकरणी रायगडच्या महाड एमआयडीसी मधील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। पतीसह नातेवाईकांविरोधात गुन्हा दाखल झाला असून पैसे आणि फ्लॅटसाठी पीडित महिलेचा छळ होत असल्याचं अहिल्यानगर जिल्ह्यात साई भक्तांना बंदूक आणि धारदार शस्त्राचा धाक दाखवत लुटण्यात आलाय। कोपरगाव तालुक्यात साई भक्तांची गाडी पोहोचताच दुसऱ्या चारचाकीनं त्यांना अडवलं आणि त्यातल्या 7 ते 8 जणांनी मोहित पाटील यांचे सोन्याचे दागिने आणि मोबाईल रोख रक्कम लंपास केली। कोल्हापुरातल्या बिद्रीतल्या जिल्हा परिषदेच्या शाळेचं सीसीटीव्ही अज्ञातांनी फोडलंय। सौर पॅनल आणि लाईटच्या वायर्स तोडलेल्या आहेत आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी हे सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले।
यवतमाळमध्ये एटीएम कार्डची अदलाबदल करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीला पोलिसांनी गजाआड केलंय. पैसे काढायला मदत करण्याच्या बहाण्यानं हातचलाखी करून हा गंडा घातला जायचा. आंध्र प्रदेश आणि कर्नाटक राज्यातले 2 आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहेत. सीसीटीव्ही फुटेज तपासून इतर आरोपींचा शोध सुरू आहे. भंडाऱ्याच्या पालंदूरमध्ये गांजा तस्करी करणाऱ्या तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. दुचाकीवरून गांजा तस्करी करत असताना पोलिसांनी ही कारवाई केली. तरुणाच्या बॅगेतून 9 किलो गांजा जप्त करण्यात आला. या प्रकरणी तरुणावर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मनमाडमध्ये शिवजयंतीची तयारी सुरू असतानाच क्रेनला ट्रकची धडक लागल्यानं भीषण अपघात झाला. या अपघातात 2 जणांचा मृत्यू झालाय तर 4 जण गंभीर जखमी आहेत आणि त्यामुळे जखमींवर रुग्णालयामध्ये उपचार करण्यात येत आहेत. पालघरच्या बोईसरमध्ये 2 दुकानांना पहाटे आग लागली. भीमनगर परिसरातल्या 2ही दुकानांमधलं लाखो रुपयांचं साहित्य जळून खाक झाले. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जातो. भंडाऱ्याच्या लाखनीतल्या एका शेतशिवारात विद्युत खांबावरच्या ट्रान्सफॉर्मरला शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. यात जीवितहानी टळली आहे. मात्र शेतकऱ्यांसमोर आता सिंचनाचा प्रश्न उद्भवलाय. रब्बी हंगामातल्या उन्हाळी धान पिकाची शेतकरी लागवड करतात आणि त्यामुळे पिकांना पाणी द्यायचं कसं असा पेच आता शेतकऱ्यांसमोर निर्माण झालाय. पालघरच्या बोईसरमध्ये 2 दुकानांना पहाटे आग लागली आहे. भीमनगर परिसरातल्या 2ही दुकानांमधलं लाखो रुपयांचं साहित्य जळून खाक झालं. मुंबईत सध्या तापमानाचा पारा हा 36 अंशांवर गेलाय. वाढत्या उष्णतेमुळे एसी, कूलर, पंख्यांचा वापरही वाढतोय. मुंबईची विजेची मागणी 3,500 मेगावॅटवरून आता 4,800 मेगावॅट इतकी झाली आहे. पुणे शहरात कमाल तापमान 36 अंश सेल्सिअस पर्यंत तर किमान तापमान हे 13 अंश सेल्सिअस आहे. सकाळी गारवा आणि दुपारी उष्णता अशी स्थिती सध्या पुण्यामध्ये पाहायला मिळते. किमान तापमानात घट होतानाही दिसते. संभाजीनगरमध्ये फेब्रुवारीतच नागरिकांना उन्हाच्या झळा बसतायत. कमाल तापमानात 2 अंशांनी वाढ झाल्यानं नागरिक उकाड्यामुळे त्रस्त झालेत. सततच्या वातावरण बदलामुळे अबालवृद्धांमध्ये आजारांचं प्रमाणही वाढतं. नंदुरबार जिल्ह्यात फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासूनच तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ नोंदवली गेली आहे. तापमान 33 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली आहे आणि याचा फळपिकांना फटका बसतोय. पपई आणि केळीची फळं ही खराब होतील या भीतीमुळे शेतकरी धास्तावलेले आहेत. पिकांच्या संरक्षणासाठी त्यांनी उपाययोजना देखील सुरू केल्या. भाजीपाला आणि कोथिंबिरीला दर न मिळाल्यानं धुळ्यामध्ये शेतकरी संतापलेले आहेत. लागवड खर्च निघत नसल्यानं शेतकऱ्यांनी कोथिंबीर जनावरांना खायला घातली. कष्टानं पिकवलेल्या पिकाला व्यापारी भाव देत नाही आणि त्यामुळे शेतकरी नाराज आहे. धुळ्यात फळबागांच्या लागवडीकडे शेतकरी वळल्याचं दिसून येतंय. पारंपरिक पिकांना दर मिळत नाही तर भाजीपाला पिकाच्याही दरांची निश्चिती नाहीये. त्यामुळे अनेक शेतकरी फळबाग लागवडीकडे वळतात. वाशीमध्ये महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या अनुदानित विहिरींसाठी शेतकरी अद्याप प्रतीक्षेत आहेत. योजनेचा शेतकऱ्यांना लाभ न मिळाल्यानं शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. नाशिकमध्ये वातावरणातील बदलांमुळे द्राक्ष उत्पादनावर विपरीत परिणाम झालाय. द्राक्ष निर्यातीत घट झाली आणि त्यामुळे 100 ते 120 रुपये प्रति किलो दराने द्राक्षांची विक्री केली जाते. गोंदियात जनावरांची अवैध वाहतूक करणारा वाहन जप्त करण्यात आलंय. अर्जुनी मोरगाव तालुक्यातल्या केशोरी पोलिसांनी ही कारवाई केली आहे. पोलिसांनी वाहनातील 6 जनावरांची मुक्तता केली आहे. तसंच चालकाकडून 5,75,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय आणि या प्रकरणी चालकावर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. मोबाईलचा अतिवापर कमी करण्यासाठी आता विद्यार्थ्यांनीच पुढाकार घेतलाय. पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या नवखंड माध्यमिक विद्यालयातल्या विद्यार्थ्यांनी जनजागृती सुरू केलेली आहे. आंबेगाव तालुक्यातले खेडचे ग्रामस्थ वर्षाला सरासरी 1 कोटी रुपये मोबाईलचं बिल भरतात आणि ते कमी कसं करता येईल यासाठी जनशक्ती विकास वाहिनी संस्थेने पुढाकार घेतला. संत तुकाराम महाराजांचे वंशज शिरीष महाराज मोरे यांना लोहगड येथे दीपवंदनेनं श्रद्धांजली देण्यात आली. शिरीष महाराज मोरे यांना शिवस्मारकावर दीपवंदना करून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आहे. ग्रामस्थांच्या वतीनं शोकसभेचं आयोजन करण्यात आलं. सांगलीतील मिरजमध्ये वैद्यकीय शिक्षण खात्याचे राज्यातील पहिले शासकीय कॅन्सर केअर युनिट हे निर्माण केलं जाणार आहे. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफांनी याबाबत माहिती दिली. मिरजेत 250 बेडच्या कॅन्सर केअर युनिट हॉस्पिटलच्या बाबतचा प्रस्ताव हा लवकरच मंत्रिमंडळात ठेवला जाईल असंही मुश्रीफांनी सांगितलं. एलएलबी अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षांच्या तारखांमध्ये बदल करण्यात आलाय. एलएलबीसाठीची सीईटी परीक्षा 3 मे आणि 4 मेला घेण्यात येणार आहे. सीईटीने या परीक्षेची तारीख जाहीर केली आहे. तर या सीईटीच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना 28 फेब्रुवारीपर्यंत अर्ज करता येईल. मुंबईतील माउंट मेरी रोडवर पोलिसांनी बाईक रेसिंगवर कडक कारवाई केली आहे. या कारवाईमध्ये 52 दुचाकी जप्त करण्यात आल्या. तसंच या प्रकरणी 14 जणांविरोधात कायदेशीर कारवाई देखील झाली आहे.
मध्य रेल्वे मुंबईहून महाकुंभला जाण्यासाठी 17 विशेष गाड्या चालवणार आहे। या विशेष सेवांमध्ये सीएसएमटीहून दररोज 3 आणि एलटीहून प्रयागराजला जाणाऱ्या 12 गाड्यांचा समावेश आहे, तर दादरहून प्रयागराजला जाण्यासाठी 2 विशेष गाड्याही चालवल्या जाणार आहेत। भिवंडीत अनधिकृत नळ जोडणी धारकांवर पालिकेने कारवाई केली आहे। सदरच्या नळ जोडण्या कट करून संबंधितांविरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे। पुणे महापालिकेतील 34 गावात कर वसुली केली नाहीये। राज्य शासनानं कर वसुलीला स्थगिती दिली आणि त्यामुळे महापालिकेला 250 कोटींचा फटका बसलाय आणि त्यासाठी फेररचनेबाबत प्रस्ताव तयार केला जाणार असून तो राज्य शासनाला पाठवला जाणार आहे। गोंदियात रोख रक्कम चोरणाऱ्या 2 चोरट्यांना अटक करण्यात आलेली आहे। या चोरट्यांनी धारदार शस्त्राचा धाक दाखवून रोख रक्कम लुबाडलेली होती आणि या प्रकरणी चोरट्यांवर गुन्हा दाखल केला असून आरोपींकडे हत्यार आणि गाडी त्यांच्याकडून जप्त करण्यात आली। पुणे महापालिकेकडून अनेक भागात टँकरनं पाणी पुरवठा करण्यात येतोय, मात्र हे पाणी नागरिकांपर्यंत पोहोचत नसल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे। त्यामुळे हे पाणी नेमकं जातोय कुठे याचा शोध घेतला जातो। साताऱ्यातील पाटणमध्ये मंत्री शंभूराज देसाई यांनी जनता दरबाराचं आयोजन केलं। नागरिकांच्या समस्यांचं निराकरण करण्यासाठी जनता दरबाराचं आयोजन करण्यात आलं होतं। नागरिकांचे प्रश्न प्रलंबित राहू नये यासाठी हा जनता दरबार भरवला गेला। चंद्रपुरात राज्यस्तरीय विद्यापीठ क्रीडा महोत्सव रंगणार आहे। केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या हस्ते 20 फेब्रुवारीला या महोत्सवाचं उद्घाटन केलं जाईल। हा क्रीडा महोत्सव 18 फेब्रुवारी ते 22 फेब्रुवारीपर्यंत सुरू असेल। नागपूर रेल्वे स्थानकावर पेट्रोल डिझेल घेऊन जाणाऱ्या मालगाडीला अचानक आग लागली। आगीमुळे भडका उडाल्यानं स्थानकावर खळबळ उडाली आणि यावेळी आग तात्काळ आटोक्यात आल्यानं मोठा अनर्थ झाला।